साक्षी पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या संस्कृत विभागात आलेलो आहोत. इथे त्यांचा समन्वय अंतर्गत शास्त्रान्वय हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाअंतर्गतच त्यांनी वेगवेगळे प्राचीन भारत आहे त्या प्राचीन भारतातल्या गोष्टी त्यांनी सादर केलेल्या आहेत. राजवाडे असतील, त्यातील वस्तू असतील, त्यावेळेला वापरणाऱ्या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या त्या मुलांनी बनवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता संपूर्ण वातावरण प्राचीन विकसित भारत कसं होतं याविषयीचं आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय. इथे मुलांनी प्राचीन भारत कसा असतो किंवा प्राचीन भारतामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणत्या परंपरा आहेत, कोणकोणत्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी या मुलांनी सादर केलेल्या आहेत. ते पाहूयात नक्की कशा आहेत. चला, तुमचं नाव सांगाल? मानसी शिंदे. अनामिका जामसंडेकर. वेदांत दसावले. हे नक्की काय आहे आणि कोणत्या काळातलं आहे आणि कशा संदर्भात तुम्ही हे बनवता? सो बेसिकली आम्ही एक क्लॉक कसं ते एन्शियंट टाइम्स मध्ये तुम्ही टाइम कसं मेजर करणार या बाबतीत आम्ही केलेलं आहे. सो हे याचे जे उल्लेख आहेत किंवा रेफरन्स आहेत ते आम्ही कौटिल्य यांचं अर्थशास्त्र यातून घेतलं. ब्रीफिंग. सो याला छायाघटिका असं म्हणतात. सो सूर्यप्रकाशाची जेव्हा एका ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टची सावली सूर्यप्रकाशामुळे ज्या वेळेवर किंवा ज्या गॅपमध्ये पडेल, सो इट इंडिकेट्स द टाइम विथ प्रिसाइज मिनिट्स. सो तेव्हाची किती टेक्नॉलॉजी पुढे होती हे आपल्याला या बेसिकली मॉडेल मधून समजतं. ओके, तर हे आहे फार्मिंग विषयीचं आहे. फार्मिंग मध्ये जे आपल्याला पाणी लागतं ते कसं कलेक्ट करायचं, म्हणजे थोडं थोडं हंड्याने कलेक्ट करायचं की एकसाथ. तर त्याच्यासाठी हे वापरलं जातं. जेव्हा हे वरती असं हे दगड आहे त्याच्या वजन पडतं, त्याच्यामुळे पाणी असं ते ह्या साईडने आतमध्ये येतं आणि जर हे खाली केलं तर मग पाणी ह्या साईडला येतं आणि मग ते खाली पडलं जातं. जसं की ह्या पिक्चर मध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे हा जो माणूस आहे तो इथे राहतो ह्या साईडला उभा आणि मग ते खाली बस हा दांडा करतो आणि त्याच्यामध्ये कशासाठी उपयोग व्हायचा? शेतीमध्ये जेव्हा आपल्याला पाणी लागतं ना त्याच्यासाठी उपयोग व्हायचा. ओके, किती वेळ लागला? साधारण 1 तास. हो. हॅलो, तुझं नाव? संस्कृती शिरोडकर. काय बनवलं आणि काय अर्थ आहे? सो हे जे मॉडेल आहे ते एक पारडी तराजूचं मॉडेल आहे. हे कौटिल्य अर्थशास्त्रात त्यांनी ज्या प्रकारे उल्लेख केला आहे त्या प्रकारे बनवलं आहे आम्ही. त्यांनी त्याच्यामध्ये यंत्र तुला म्हणजे धातूंपासून बनवलेला तुला तराजू आणि काष्ट तुला जी लाकडापासून बनवली जाते त्यांचा उल्लेख आहे. तर त्यातली ही काष्ट तुला जिला एकच परिबळ. ह्याला त्यांनी असं काही विशेष नाव दिलेलं नाहीये, पण याचा उल्लेख आवर्जून त्याने केलाय. जेव्हा ती मोठ्या याच्यात बनवतात तेव्हा 50 सेंटीमीटर पेक्षा जास्त त्याची लांबी असते आणि अशा खाचा तिथे केल्या जातात 17 आणि प्रत्येक खाचेमधनं हे दोरखंड फिरवत फिरवत त्याचं मोजमाप होतं. जेव्हा आपण पहिल्या काचेत रशी ठेवतो आणि इथे काहीच नसेल तर ते समतोल साधतो. दुसऱ्या काचेत ठेवल्यावरती जेव्हा 6 तोळे इथे ठेवले जातात तेव्हा इथे समतोल साधला जातो. हे मासे, भाजीपाला आणि मोठ्या गोष्टी हे मोजण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. इसवी सन 20व्या शतकापर्यंत वगैरे तमिळनाडू, दार्जिलिंग, ओडिसा ह्या ठिकाणी याचा वापर केला जात होता. गौरी निवळेकर. सिद्धी घाडगे. वैष्णवी पडवळ. तस्वी घाडगे. चाणक्याने कौटिल्य अर्थशास्त्रात ज्याप्रमाणे नगराची रचना कशी असावी हे सांगितलं आहे त्याची आम्ही एक प्रतिकृती इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तयार केली आहे. सो नगर रचनेच्या मध्यभागी जो आहे तो राजवाडा आहे. ह्या नगर रचनेचा आकार चौकोनी, आयताकृती किंवा वर्तुळाकार असतो. आम्ही येथे चौरस आकार घेतला आहे. मुख्य तटाच्या बाहेर 3 खंदक असतात, पण आम्ही प्रतिकृती केले म्हणून एक प्रतिकृती म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या नगरात प्रत्येक 10 घरांसाठी एक विहीर अशी रचना केलेली आहे. त्यामुळे नगर रचना करताना प्रजेचा आणि राजाचा दोन्हींचाही विचार इथे केलेला दिसतो. तर मित्रांनो, आपल्यासोबत संस्कृत विभागाच्या एचओडी आहेत. तर मॅमना विचारूयात. नमस्कार मॅम, तुमचं नाव काय? वैशाली दापके. विद्यार्थ्यांनी हे नक्की काय सादर केलं आणि कसं वाटतं तुम्हाला की प्राचीन भारत विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना दाखवतात? रुईया महाविद्यालयात समन्वय म्हणून एक कार्यक्रम असतो, उपक्रम आहे की ज्याच्यात सगळे विभाग काहीतरी त्यांचा विशेष दाखवतात. आमचा संस्कृत विभाग आहे आणि म्हणून शास्त्रान्वय अशी प्रदर्शनी आम्ही ठेवले की ज्याच्यात प्राचीन भारतात चा विकास कसा झाला होता हे आम्ही विविध मॉडेल्स तर्फे किंवा चार्ट्स लावून दाखवलंय. आणि एका प्राचीन भारतीय शहराचं, नगराचं आम्ही एक मॉडेल आमच्या विद्यार्थ्यांनी केलंय आणि
त्यानुसार एक फिल्म पण तयार केले की ज्यामध्ये कौटिल्य अर्थशास्त्रात प्राचीन भारतातील राजधानीचं नगर कसं सुनियोजित पद्धतीने केलं जात होतं हे दाखवलंय. या गोष्टी जाणून तर घ्यायलाच हव्या, म्हणजे आपल्या देशाविषयीचा आपला अभिमान खूप वाढेल, जागृत होईल आणि कितीतरी गोष्टी आपल्याला आज शिकण्यासारख्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की कशा वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्राचीन संपूर्ण भारत कसा होता याविषयी तर संपूर्ण जे काही चित्र असतील, गोष्टी असतील किंवा राजवाडे असतील या विद्यार्थ्यांनी सगळ्यांसमोर सादर केलेत. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला पूर्वीचं जग कसं होतं किंवा पूर्वीचा भारत कसा होता या गोष्टी पाहायला मिळतात, त्यातून शिकायला मिळतं. तर अशाच नवनवीन गोष्टी आपण पाहत राहू. साक्षी पाटील, लोकल 18, मुंबई.